औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय। काल रात्री सत्तार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समवेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे। सत्तारांचे बोलायचं झालं तर ते अतिशय चुकीचं वक्तव्य बाहेर पसरवलं जात आहे। काँग्रेसने त्यांना औरंगाबाद किंवा जालन्यामध्ये लोकसभेची उमेदवार देऊ केली होती, त्यांनी नाकारल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला। पण ते भाजपमध्ये प्रवेश करतील मला माहिती, त्यांना विचारा तुम्ही। मंत्र्यांनी कोणता शब्द दिला नाही। माझी मुख्यमंत्र्यांची जी भेट होती ती औपचारिक होती। मी 4.5 वर्ष ते आमच्या नेते म्हणून विधानसभेचे त्यांच्याकडे मी काम केलं, त्यांनी मला मदत केली, माझा विकास निधी माझ्या मतदारसंघात दिला, त्यांचे आभार मानले का आता मी पक्षाचा राजीनामा दिला, विधानसभेचा राजीनामा दिला, आता मी काही आमदार नाही आहे। पुढच्या भविष्यामध्ये आपल्या आणि त्यांच्या आणि माझ्या चांगले संबंध ते चांगले राहावे यासाठी सदिच्छा भेट घेतली। पक्षामध्ये कोणत्याही मी जाणार नाही, मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढणार।